नमस्कार मित्रांनो, आपण एकंदरीत महाराष्ट्रामधील असणाऱ्या टॉपच्या पंढरपुरी म्हशी दाखवतोय. आपला वादळवाट 5577 खरं तर पंढरपुरी म्हशीची शान मान दाखवतो. खरं तर एखाद्या जिल्ह्याची ओळख सोलापूर जिल्हा ओळख आहे किंवा अक्कलकोटची स्वामी समर्थांची ओळख आहे, तुळजापुरी आई अंबाबाईची ओळख आहे, पंढरपूरच्या विठ्ठलाची ओळख आहे. पण एखाद्या गावाची ओळख ही वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली ती म्हणजे पंढरपुरी म्हशी. ते गाव म्हणजे केगाव. महाराष्ट्रात ज्या केगावनं अखंड केगावच्या म्हशी बघाव्या तर केगावच्या बघाव्या अशा असणाऱ्या आणि ज्यांनी केगावचं नाव उंच शिखरावर कुस्ती क्षेत्रात बी पोहोचवलं आणि त्यांचे मला वाटतं मधुकर इगवे पैलवान हे महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेले पैलवान आणि ज्यांच्या कुस्तीचा फार मोठा बोलवाला होता. त्यांचे सुपुत्र इंटरनॅशनल पैलवान सौरभ इगवे हे पैलवान सुद्धा फार महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. सध्या सुद्धा पुण्यामध्ये कुस्ती संकुलात काकासाहेब पवार यांच्या संकुलात प्रॅक्टिस करतात. अशी ही नामवंत कुस्तीसाठी असणारं प्रसिद्ध घराणं आज त्याच घराण्यामधील असणाऱ्या पंढरपुरी म्हशी हे नावाजलेल्या म्हशी आहेत. आणि त्या म्हशीचे मालक आपल्याला त्यांच्या म्हशीबद्दल एकंदरीत पंढरपुरी म्हशीचा विस्तार, म्हशीचे काय वैशिष्ट्य आहेत, त्यांच्या म्हशीची नावाजलेली काय नावं केलेली आहेत आणि त्यांच्या म्हशी किती किमतीपर्यंत विकलेल्या आहेत, दुधाचा विस्तार असेल, गाडी घोंगडं सगळ्या बाबतीत या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एकंदरीत आज आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर माहिती मिळणार आहे. ज्यांनी कोणी लाईक सबस्क्रायबर केलं नसेल तर त्यांनी निश्चित करा. आपला चॅनल खास टॉपच्या गोटच दाखवतोय. मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि पंढरपुरी म्हशीची नावाजलेली टॉपची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा एकदा. माझं रोहित मधुकर इगवे. रोहित मधुकर इगवे. रोहित मालक, आपल्याकडे कधीपासून म्हशी त्या काय? आमचं काय आजोबा पंजोबापर्यंत बर जुन्या परंपरापर्यंत. बर. मूळ ह्या म्हशीचं म्हणजे घरात येण्याचं मागचं आजोबाचा काय उद्देश किंवा आजोबांच्या काळात एखाद्या म्हशीचं नाव त्यावेळेस का पंढरपुरी म्हैस का निवडली? आमचे आजोबा पहिले म्हशीचा व्यापार करत होते. बर. नंतर मग आमचे वडील आले, ते कुस्ती खेळत होते, मोठे पैलवान होते. बर. राष्ट्रीय स्वर्ण पदक विजेता मधुकर इगवे असतात. म्हणजे सगळे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे काय माहितच आहे. मग आपल्या म्हशी होते पहिले एक उडान बावरी म्हणून नावाचे 2 म्हशी होत्या. आजपर्यंत असल्या म्हशी आम्ही पण बघितल्या नाही. त्यांना आजूबाजूला तुम्ही काय जे म्हशी तुम्ही जेवढं तिकडे फिरताय त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता की उडान बावरी काय म्हशी होत्या आणि तशा म्हशी आहेत का कुठं. अशा आमच्या वडिलांच्या नंतर वडिलांनी ते आणल्या होत्या, सांभाळल्या, मोठ्या झाल्या. एवढं नाव आहे की अख्ख्या महाराष्ट्रात त्या म्हशीने एवढं नाव कुठंच नाही. आणि उडान बावरी. आता त्या वेळेच्या ज्या म्हशी होत्या, आता परत आजोबाकडून वडिलाकडे आले, वडिलांनी म्हशीमध्ये फार मोठं काम केलं. वडिलांच्या काळात एखादी म्हैस शिकली का कोणाला काय बाहेर चांगल्या? नाही ना, तेव्हा 11 लाखाला एक मागितली होती आपली उडान नावाची म्हैस. कुठे किती सालापूर्वी असतील? एक 10-15 वर्ष. 10-15 वर्षापूर्वी 11 लाखाला मागितली. बर. उडान बावरी नाव होतं त्याचं. ती म्हैस आपल्या घरीच राहिली? नाही ना, घरीच आपली माती मेले घरी. तिचं आपलं मैत असं गावात मिरवणूक तिचे जसं आपण करतो ते टायली तिला भरलं, तिची पूजा केली, असं अख्ख्या गावात मिरवणूक काढून तिला पुरून व्यवस्थित तिचे समाधी केली. काय करण्याचं प्रेम? एवढा जीव म्हणजे आपलं जसं आपल्या भावावर जीव असतंय, आपल्या घरच्यावर जीव असतंय, तसंच आम्ही म्हशीवर जीव लावतो. बरं. कुटुंबातलं सदस्य कुटुंब त्या म्हशीनं नाव केल्यामुळे तुमचं एवढं प्रेम जडलेलं? हा, प्रेम नाही का, प्रत्येक जनावराला आपला जीव तसंच लागतंय, पण तिचा जीव म्हणजे आमची जीवच होता ते. बरं. असं होतं ते. एवढं प्रेम केलं, लय प्रेम. मला पहिलं शेवटी आजारी पडली, आता वय झालं तिचं. अक्षरशः रोज त्याला दवाखाना होता. म्हणजे घरात एक पेशंट आपण असलं तर कसं सांभाळतो त्याला, तसं एक डॉक्टर तिच्यासाठी ठेवला होता आपण. पहिलवान, आता हे पंढरपुरी म्हशी ही नाद आता तुमच्या म्हणजे एवढा लळा लागण्याचं कारण लोक आता एवढ्या किमती सांगण्या डोक्याला हात लावतील. किमती आहेच, तसं मालच मिळत नाही. आता तुम्ही बघा ना कुठे माल आहे का? मालच पण म्हणजे त्या जातीच्या त्या विस्ताराच्या नाही. तसं पाहिजे, इस्तार पाहिजे, नाही तर मोब असं भेटतंय. त्या जात पाहिजे, ती इस्तार पाहिजे, त्या म्हशीमध्ये क्वालिटी पाहिजे तशी. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पारखाय तर तुमच्याकडे आज मला तुम्हाला काय सांगायचं आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही खरं तर युवकांचा आयडॉल आहे. आज लोक तरुण पोरं ह्या व्यवसायात येत नाही ती, पण तुमच्यासारखा तरुण आज तुमची संपत्ती सगळी 9 नंबर हवेला आहे. कोट्यवधी रुपयाची संपत्ती, तरी बी नाद कसं काय तुम्हाला? नादच आहे. त्या वडिलांचं नाव आपलं त्या क्षेत्रामध्ये कुस्तीमध्ये होतं, म्हशीमध्ये होतं. त्यांचं नाव आपल्याला टिकवायचं म्हणून हे आपण ठेवलेलं आहे. बरं. आयुष्यभर ठेवणार आहे. बर. आपल्या आजोबांच्या काळात किंवा आता वडिलांच्या काळात असतील किंवा तुमच्या आता पहिलवाना तुम्ही आता एकंदरीत आतापत्र पंढरपुरी म्हैस दूध किती देते, काय देते एकंदरीत? दूध देतात की 5-5 लिटर देतात. बरं. आपल्यापाशी जे हाल्या होता म्हणजे त्या काळापासून त्या हाल्याशांची जरा नावं सांगचाल का आम्हाला? काय
नाव हाल्या म्हणजे हाल्यापासूनच त्या विस्तार हो, हो, हो. उत्पत्ती वाढली हो, असेल हो. आपल्यापासली. त्याचं वाघ्या नाव होतं वाघ्या. वाघ्या नावाचा नाव गाजलेलं. हा, बरोबर. वाघ्या नाव घातलं. पण आपण आता काय केलं तर महाराष्ट्रामध्ये मधुकरी घेऊ यांचं फार मोठं नाव आहे, जाईल त्या ठिकाणी निघतं. होय होय. पण आपण बाहेर कुणाला काही काही विकले त्या का म्हशी आता सध्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असेल, गुलबर्गा किंवा विजापूर असेल या भागात कुठं म्हशी काय विकलेत की विकलेत. ते गुलबर्ग्यामध्ये एक लकडे म्हणून आहेत, राजू लकडे म्हणून. राजूला कडेंना हा. काय दिलं आपण? एक रेडा दिला, एक सुलतान नावाचा. सुलतान नावाचा रेडा. हा, ते 2.5 लाख रुपयाला आपण त्यांना दिला. 2.5 लाख लाख रुपयाला रेडा. बर बर. तुम्ही बघितलं असेल तिथं मी बघितलं त्यांच्या. तसा रेडा पण आता बघायला गारचा रेडा. हा, गारचा रेडा. आता त्याच्यावर एक आपण सांभाळलंय बघा. हा हा. बघा येत आहे बघा हे. बर बर. ती मागचा. त्याला नसतं मागणी आहे, नसतं तुम्ही किंमत सांगा, हा हा. त्या किंमतला आम्ही घेतो. बर 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 बर. म्हणजे प्युअर इस्तारामधला, जुन्या इस्तारामधला, जुन्या खानदानी मधला देव. खानदानी असं भेटणारच नाही तुम्हाला माल, असं बघायला पण भेटणार नाही तुम्हाला. हो हो बघा. तुम्ही कुठे बी कोणाला विचारू शकता तुम्ही. बर बर बर. वाघ्या रेड्याचं वैशिष्ट्य काय होतं आपलं? वैशिष्ट्य म्हणजे तिला असं रेस होता, रेसचा घोडा कसा असतंय हा. तसं त्याला रेस होता. बर एवढी पावर होती. पावर आला म्हणजे त्यांना एकंदर असं माणूस दिसलं तरी असं थांबत नव्हतं, असं जात होतं वाऱ्यावणी निघून. बर बर बर. आपल्या सोलापूरमध्ये जे सगर असती पळायची हो, म्हशी, हो, हो. त्याला तुम्ही आपल्या नेलत्या का काय? नेलं होतं की वाटतं? नेलं तुम्ही होतं. स्वतः आजकाल पैलवानांनी वडिलांनी हो, पण हो, नेल्या हो. असतील. काय सांगसाल आम्हाला तिथे सगरला नेल्यावर म्हशी आपल्या पळत होत्या? सगळ्यांना नेलं म्हणजे आपल्या म्हशी पळल्याशिवाय माणसं हालतच नव्हते. बर बर मधु पैलवानच्या म्हशी येणार म्हटलं तरच माणूस थांबत होतं. बर बर मधु पैलवानच्या म्हशी पळून गेलं का नाही मग रिकामं होत होतं. बर बर बर. म्हणजे आज म्हणजे असं क्वालिटीच्या म्हशी होत्या आणि तसं त्याला सांभाळलं होतं. हा हा. हो. आता पंढरपुरी म्हशी गाडी मागं पळणं असेल किंवा मालका मागं हो. पळणं असेल, हे काय वैशिष्ट्य आहे? काय कशा पाय म्हशी एवढा जीव लावतात? आता प्राण्यामध्ये कसं म्हणते ते कुत्रा हुशार आहे, होय. कोल्हा हुशार असतो, पण मी माझ्या एकंदरीत अभ्यासामधून पंढरपुरी म्हैसच हुशार वाटायला लागली. म्हणजे एवढा जीव आहे पंढरपुरी म्हशीचा मालकावर. अहो आता कसं आहे, मालक स्वतःच्या टायमिंगला जेवत नाहीत, पण त्या म्हशीला टायमिंगला त्यांना जेवण घालतात. बरं. एवढा जीव वाहून म्हशीवर टाकतात. बर एवढा जीव आहे म्हशीवर. एवढा जीव हा आहे. हा. बर. ही म्हैस पण तेवढाच लावते की? लागणार, लावते तेवढी लावते. हा? हा. त्या मालकाशी वाटते धार बी धार देत देत नाही, नाही, दूध धार देत देत नाही काय? अहो एक दिवस मालक एक तासभर तर लेट झाला दिसला नसला तर असं ओरडतात म्हशी. बर. होय. एवढं वैशिष्ट्य हा आहे. वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य. बर बर. आता आपल्यापाशी म्हशी एकंदरीत किती आहेत एकूण? एकूण आता बघा इकडे घे रे म्हशी. एक आमच्या नंतर काकाच्या मिळून आहेत हा बर बर. एक 40 म्हशी आहेत की. 40 होय. म्हशी. ती समोर दिसताय ते हाल्याबद्दल सांगताय का? हा ते हलगड आहे बघा. बरं, हो. बरं. ती असणारी वाघ्याची पैदास हा वाघ्याची, ही सगळी वाघ्याचीच पैसाच आहे. सगळी वाघ्याची होय, होय. पैदास आहे. बर बर. हा. म्हणजे घे की जरा घोंगडे घे इकडे मैदानात घे. आता कोंगड घ्या वाटलंच तर आता. हा, इकडे घे. म्हणजे करंटन पारा म्हशीचा बघा, जसं कुस्तीमध्ये मधु गिवे यांनी कापड काढली काय करंटन पारा, आता सौरभी गिवे महाराष्ट्राला सगळ्या माहित आहे, परिचित आहे. हे बघा समोर कोंगड दावायला चालू आहे. फक्त म्हशीत पावर किती आहे बघा, ते हालगाट बघा महत्वाचं. अरे ऐक. अरे हो. अरे वाघ्या आता त्याला नसतं किंमत सांगायचं तेवढ्याला किमतीला घेऊन जातात. बर एवढं हा वाघ्याचं- वाघ्याचा जीव. हा इकडे बघ गाडीवर. आतापर्यंत पैलवान हा. दुधाचा आपल्या पद्धत दुधाचा विषय अर्ध्यातच राहिला. आपण दुधाचा कधी विचारच केला नाही. बर बर. हा, आपण कधी पंढरपुरी दूध म्हैस साधारण किती दूध देऊ शकते? 5-5 लिटर देऊ शकते बघा. 5-5 5-5 एका लिटर. टायमाला. होय. बर बर बर. हा. पैलवान आता ह्यातलं विकायचं काय आपल्याकडे असलं तर कुणाला एखाद्या नाद नाही, करणाऱ्या नाही. पंढरपुरी माणसाला जर घ्यायचं आलं नाही ना माल विकायचा नाही आपला. बर, हा विकायचा तुम्ही म्हणजे विकतच नाही नाही पहिला? विकत नाही. बर, विकतो हा. पण आता यात काय विकण्यासारखं नाही. आता सध्या तर काय नाही काय? हो, हो. बर, बर, बर. हा. पंढरपूर एखाद्या माणसाला नवीन माणसाला जर म्हशी घ्यायच्या झाल्या हो पहिला हो हो. तर काय सल्ला द्यायचा? कशा म्हशी पारख कशी असली पाहिजे काय बघ? बघा अशी म्हैस पाहिजे बघा. हे समोर अशी आहे हो. ती. बर बर बर. मग ह्या म्हशीचं शिंगोटी नाकाचं एकदम रूप हे सगळं बघून हा शिंग शिंगोटी पाहिजे, कसं बेळण्याचं शिंग बेळण्यासारखं शिंग पाहिजे ते. खेळण्यासारखं हा. पाहिजे. बर, हो. बर, बर. हा. अरे मारत ना हो इट्या बस तू. म्हशी पडली मस्त पडली रे.
गाय सांभाळो गाय. बर बर बर. राधा नावाची गाय. बर बर बर. आपल्या खांडात. हा खांडाचा गाय राधा. खांडाचा व्हिडिओ अख्या खांडाचा काढा ना व्हिडिओ. एवढं नाव केले. फार 7 लाख रुपयाला मागितले होते. 7 लाख रुपयाला. बर बर बर. नाव हिरकण नाव आहे. हिरकण हिरकणी. हा हिरकणी नाव आहे. बर बर बर. किती वर्षाचे? युट्यूबला भेटतील एवढी फेमस आहे ना. बर बर. हे जरा नाव केलेल्या म्हशी. ही कुठली? हे पोपट. पोपट आहे काय? बर बर बर. ही कुठली? ही रोशन. रोशन काय? बर. बुलेटला काढे. या बुलेटला आता सध्याला 5 लाखाची मागणी आहे बघा. 5 लाखाची ती बुलेटची मागणी आहे. बुलेटला काढ रे मैदानामध्ये. ही घरची ते बाबा. बर बर. सगळा वाघ्याचा दिसतात. बुलेट. हे बुलेट आहे. घरची. बर बर. मूळ वाघ्याची बहीण. वाघ्याची बहीण आहे का? 2004 मध्ये एकदम जुना इस्तर आहे बघा आमचा. बर 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 बर. हे असणारे आपण एकंदरीत सगळ्या मशीनचं बघितलेलं आहे. खरं तर पैलवानाने आज सुंदर माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. खरं तर कुस्तीमध्ये जसं टॉपचं जातीवंत पैलवान लागते तर तशा म्हशी सुद्धा जातीवंत. आणि त्या म्हशी सांभाळायचं काही येड्या गाबाळायचं काम नाही. जातीवंत पोरं घरात जातीवंत मसरं पाहिजे ते हे पैलवान आज इगवे घराणं कुटुंबाने पंढरपुरी म्हशी जपून एकंदर खरं तर खूप श्रीमंत घराणं. आता सध्या खूप मोठी इस्टेट आहे तरी सुद्धा पंढरपुरी म्हशीचा नाद असतो. तो नाद पूर्ण करून आमच्या वादळ वाट 5577 या चॅनलवर आपण ज्या पंढरपुरी म्हशी दाखवतोय त्या पंढरपुरी म्हशी दाखवत असताना आज तुमच्यासारख्या तरुण पोराने या म्हशी क्षेत्रामध्ये उतरून पंढरपुरी म्हशीची एक वेगळी उंची वाढवलेली आहे. आपले मित्र भाऊ सगळे. हा आपल्यासाठी सगळे झडतात. सगळी झटते ते. बर बर. हे भाऊ झडतात. आपले मित्र मंडळी सगळे. बर बर बर. कोण एखादा घडी आपला कमी पडला तर आपले मित्र असं पळत येतात आपल्या कामासाठी झटायला. बर बर बर. म्हणजे हे ही म्हशी जपत जपत सगळं रिलेशन बी जपलंय तुम्ही. म्हणजे मित्र नाही आम्ही भावासारखंच राहतो. हे भावाच म्हणजे भाऊ बाबा एक वेळ. हा हा हा. हे भावाचा मुलगा आहे. बर पुतणी आहे. बर बर बर. हे भाव आहे. हे आमचा मित्र आहे. बर बर. हे मित्र आहेत सगळे कुटुंबिक सगळं सदस्य. कुटुंब. एकंदर आम्ही जर नसलो तरी आमचे मित्र येऊन धावपळ करून आमची मदत करतात. बर बर. म्हणजे आपल्या घरातलं रिलेशन आहे. घरातलं हे सगळं हो. तुमचं हे एकंदरीत सगळा इतिहास बघून खरंच पंढरपुरी म्हशीचा ज्या वेळेस इतिहास निघेल त्यावेळेस इगवे घराण्याचा इतिहास निघतो. निश्चित आपल्या कर्तृत्वाला सलाम आहे. पैलवान आमच्या वादळ वाट चॅनल 5577 वर आपण मुलाखत दिली त्याबद्दल पैलवान आभारी आहोत. असंच पंढरपुरी म्हशीचं नाव करत राहावा आणि संबंध आपल्या केगावकर असतील किंवा सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. वाघ्याचा विस्तार आहे. बर बर बर. मारणं बंद करे.
ओरिजिनल माल ही पालवा आहे काय या आयो अरे पल्ल 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 अरे पल्ल अरे बाबू आयो 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 नवीन पाळलाय त्याला आता 5 लाखाला मागणी आहे पालव्याला हा पालव्याला प्युअर दोन्ही असताना म्हणलं वाघ्याचं आहे हो का काय बाबा ही काळ हे बघितले की लगेच घोंगडी काय म्हणलं बघा हो, या जरा एक- हे संपवू, मग आपण हे थांबे ना नंतर काढू व्हिडिओ